मायेपासून पळणारे मायेतून कधीच सुटका करून घेऊ शकणार नाहीत. कारण मायेमध्ये पळत राहणे ही त्याहूनही मोठी माया आहे. गुरुदेव, ही जी माया आहे त्यातून आपण कसे बाहेर पडू शकतो? माया आहे हे कळल्यावर बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा लागत नाही. फक्त इतकंच समजले पाहिजे की हे माया आहे, सत्य नाही. तू हे तर विचारत नाहीस ना? बरं, मी स्वप्नातून बाहेर कसा पडू? अरे, स्वप्न आहे हे समजल्यावर बाहेर पडण्याचा प्रश्नच कुठे येतो? काहीच करायचं नाही, मस्त राहायचंय, आनंदी व्हायचंय. जोपर्यंत स्वप्न खरे वाटत राहते तोपर्यंत भीती वाटत राहते. पण ज्या क्षणी स्वप्नाला स्वप्न म्हणून ओळखले तेव्हा तर तुम्ही स्वप्नातून बाहेर आलात, जागे झालात. तर हेच आपल्याला समजून घ्यायचे आहे की पळायचे नाही तर जागायचे आहे. मायेपासून पळणारे मायेतून कधीच सुटका करून घेऊ शकणार नाहीत. कारण मायेमध्ये पळत राहणे ही त्याहूनही मोठी माया आहे. हे समजले की ही माया आहे तर जागे झालात, जागे झालात तर पळायचे कुठे? मग आता चिंब भिजू, मग भिजायचंय, आनंदात चिंब भिजायचंय. गुरुदेव, या जन्मात जर कोणाला आत्मज्ञान मिळाले आणि तो स्वेच्छेने पुन्हा जन्म घेऊन आला तर तो मायेत अडकणं शक्य आहे का? इथे तर सर्व काही शक्य आहे. पण जिथपर्यंत आम्हाला माहित आहे, एकदा जे फुलले आणि परमात्म्यासाठी खुले झाले ते पुन्हा क्षुल्लक गोष्टीं पडतील हे तर अशक्यच वाटते. पर्यंत काही सांगता येत नाही, तसे होऊही शकते. जर तसे झाले तर आपल्याला फक्त आश्चर्यच व्यक्त करावं लागेल. तेव्हा आणि असंही होऊ शकते का? कधीही कोणाच्याही शक्यतेला आपण नाकारू शकत नाही. निसर्गात काहीही शक्य आहे. याला सर्व शक्यतांचे क्षेत्र म्हणतात. हे सर्व शक्यतांचे क्षेत्र आहे. असे होणार नाही म्हणणे म्हणजे आपण एक शक्यता तर बंद करून टाकली. जगात चित्रविचित्र गोष्टी घडतच असतात. असे होऊही शकते, काहीही घडू शकतं. गुरुदेव, जर एखादा संन्यासी आणि गृहस्थ गुरूंप्रती समान भाव ठेवतात, समान भक्ती ठेवतात, तर मुक्त होण्यासाठी कोणाची शक्यता जास्त वाढते का? अरे, ते त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. संन्यासीही मुक्त होऊ शकतो आणि गृहस्थही मुक्त होऊ शकतात. गृहस्थ आपल्या धर्माचे पालन करता करता मुक्त होऊ शकतात. संन्यासी आपला धर्म निभावता निभावताच मुक्त होऊ शकतात. एवढंच समजा की संन्यासी म्हणजे एक मोठा गृहस्थ आहे, पळपुटा नाही. घरात ज्या माता असतात किंवा आजी असते, जे कोणी मोठे असतात, ते काय करतात? सर्वांच्या गरजा पूर्ण करून मग स्वतःबद्दल विचार करतात. अनेकदा तर स्वतःबद्दल विचारही करत नाहीत. हे एका गृहस्थाचं लक्षण आहे. संन्याशाचे लक्षण काय आहे? त्याचे स्वतःचे असे काहीच नसते. सर्वांचा विचार करत राहतात, सर्वांची काळजी घेतात आणि स्वतःसाठी त्यांना काही करायचंच नसते. ते तृप्त असतात. आणि हा सर्वात मोठा गृहस्थ झाला. ब्रह्मानंद सरस्वतीजी, शंकराचार्य महाराज असे म्हणायचे की आम्ही तर त्यागी नाही आहोत. ते लोकांना महात्यागी म्हणायचे. ज्यांनी महान गोष्टीचा त्याग केला आहे तेच महात्यागी आहेत. सर्वात महान गोष्ट तर परब्रह्म आहे, देव आहे, त्याचा त्याग करून बसले आहेत. आम्हाला कुठे महात्यागी म्हणत आहात? किती खरं आहे. परमाचा त्याग करून छोट्या गोष्टीला पकडून बसले. आपण त्याग कोणाचा करतो? कोणत्या गोष्टीचा करतो? ज्याला आपण महत्व देतो त्याला सोडणे म्हणजेच त्याग असतो. आता आपण याला खूप महत्व देतो. आम्ही म्हणालो की आम्ही याचा त्याग केला आणि चष्मा आपल्याला वाटतं मी याचा त्याग करे का? कारण मी याला थोडे महत्व देतो. जी गोष्ट आपल्याकडून सुटून जाते त्याला त्याग तर म्हणत नाहीत. तुम्ही तर असं म्हणणार नाही की आम्ही ती कॉटन कॅन्डी खाणं सोडून दिलं. लहानपणी कॉटन कॅन्डी असते, म्हणतात ना, काय म्हणतात त्याला हिंदीत? बुढ़िया के बाल, बुढ़िया के बाल, बुड्ढी के बाल. असं तर म्हणत नाही की त्या बुड्ढी के बालचा आम्ही त्याग केला.
लहानपणी गावांमध्ये ते सगळं यायचं, घंटा वाजायची. तो माणूस बुढ्ढी के बाल घेऊन यायचा आणि मुलं तो येताच डोळे मोठे मोठे व्हायचे. असं चॉकलेट आहे, मिठाई आहे, खेळणी आहेत. आपण असं थोडीच म्हणतो, मी खेळण्याचा त्याग केला. अरे सुटून गेलं रे हे सगळं. आयुष्यात त्याचं काही महत्व उरलं नाही म्हणून सुटलं. असेच लहानपणीचे मित्र ते त्यांच्या वाटेने गेले, तुम्ही तुमच्या वाटेने गेलात. आता आधी रोज रोज बोलायचे, आता माहीत नाही वर्ष 2 वर्षात 10 वर्षात एकदा बोलता. ते सगळं सुटलं, संबंध सुटून जातो. तेच होतं जे मुलं आईचा पदर पकडून दिवस रात्र फिरायचे. मोठे झाले की ते आपल्या कामात गुंतले, त्यांना मुलं झाली. आता कधीतरी आयालो होतं. वस्तू, व्यक्ती, परिस्थितीत बदल होतच राहतो. आणि त्याग आपण त्याला म्हणतो ज्यामध्ये आपल्याला काहीतरी मुख्य वाटतं. तर महात्यागी कोण आहे? जे सर्वात श्रेष्ठ आहे त्याचा त्याग करून तोच महात्यागी आहे. पण जीवनात त्यागाशिवाय काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकत नाही का? ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पकडून मागे खेचत आहेत त्या साखळीतून, त्या गजांमधून तुम्हाला मुक्त व्हायचे आहे. त्यात आपण थोडासा प्रयत्न केला तर आपण ते ओलांडून पुढे जाऊ शकू. समजा दारूचं व्यसन आहे. आता म्हणाल, अरे ही तर छोटी गोष्ट आहे, आम्ही पीत राहू, ती कधीच सुटणार नाही. ही सवय दिवसेंदिवस इतकी खोलवर रुजत जाईल, तिथे आपल्याला हे पाऊल उचलून म्हणावे लागेल, मला ते आवडते तरीही मी याला स्पर्श करणार नाही. या सर्व ज्या सवयी आहेत, सराव आहे, यापासून मुक्तीसाठी त्यागाची गरज आहे. जे आपल्याला आवडते पण क्षणिक काळासाठी ते सर्व त्यागण्यायोग्य आहे.